पुढची बातमी शेतकऱ्यांसंदर्भातली। सुलतानी आणि अस्मानी संकटानं बळीराजा पुरता हतबल झालाय। राज्यात अतिवृष्टीनं लाखो हेक्टर पिकं पाण्याखाली गेली आहेत। खरीप हंगाम हातचा गेल्यानं बळीराजाला अश्रू अनावर झालेत। या संदर्भातला साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। अतिवृष्टीनं मोडलं बळीराजाचं कंबरड। पिकं सडली, शेतकरी ढसाढसा रडला। मराठवाड्यात लाखो हेक्टर पीक उद्ध्वस्त। कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटानं पिसलेल्या बळीराजाचं पुन्हा कंबरड मोडलंय। कारण ठरलंय धो धो बरसणारा पाऊस। राज्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर पिकं पाण्याखाली गेली आहेत। खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे बळीराजाला अश्रू अनावर झाले। मराठवाडा विदर्भात नुकसानाची दाहकता जास्त मोठ्या प्रमाणात आहे। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 11,67,000 हेक्टर वरील पिकांना फटका बसलाय। सर्वाधिक नुकसान नांदेड आणि परभणीत झालं। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीनं नुकसान झालं। 45,000 हेक्टर पाण्याखाली गेले। हातातोंडाशी आलेलं मक्याचं पीक उद्ध्वस्त झालेलं पाहून या शेतकऱ्यानं शेतातच काम जालन्यात अतिवृष्टीमुळे फळबागांचंही मोठं नुकसान झालं। 1,76,000 हेक्टरचं नुकसान झालं। आमदार आदित्य ठाकरेंनी मोसंबी उत्पादकांशी संवाद साधताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते। बेकार झाले साहेब त्या माणसाचे, बेकार हाल झाले माणसाच्या आर्थिक परिस्थिती साहेब त्या माणसाची। राहिलेली 40 हेक्टर मध्ये कमीत कमी अर्धा माल नुकसान झालेला साहेब। मगरी नावाची बिमारी लागलेली आहे। बिमारी लागली असून धाराशिव जिल्ह्यामध्ये 27,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालं। 285 गावामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, मक्यासह कांद्याचंही नुकसान झालं। परभणीत सुमारे 3 लाख हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालं। कापूस, सोयाबीनची पार माती झाली आहे। पालकमंत्री संजय बनसोडे यांनी पाहणी न केल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। हिंगोली जिल्ह्यात 2,58,000 हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, हळद पिकांचं नुकसान झालं। पिकं पाण्याखाली गेल्यानं मायबाप सरकार मदत द्या अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली। नांदेडमध्ये सर्वाधिक 3,34,000 हेक्टरवर पिकांचं प्रचंड नुकसान झालं। 45 महसूल मंडळं प्रभावित झाली। नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर, मुदखेड, कंधार, लोहा आणि नायगाव मध्ये नुकसान झालंय। अकोल्याच्या तेल्हाऱ्यामध्ये शेतकऱ्यानं अतिवृष्टीमुळे सोयाबीनला शेंगा लागल्या नसल्यानं उद्विग्न होत सोयाबीन उपटून फेकलं। मला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या शेतकऱ्याने। शेतकरी आत्महत्येचं कारण मुख्य कारण हेच आहे बघा। शेतकरी सर्व खर्च आपला लावून बसलेला आहे। आता उत्पन्न कसं होणार काही होणार नाही। बुलढाणा जिल्ह्यात मोताळ्यामध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला। कपाशी, सोयाबीन, मका, उडीद, मुगाचं अतोनात नुकसान झालं। त्यांनी त्वरित पंचनामा करून मला नुकसान भरपाई द्यावी। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान झालंय। जिल्हाधिकाऱ्यांनी पुसदच्या पूरग्रस्त भागात शेताची पाहणी केली। तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात टोमॅटोचं नुकसान झालंय, तर जामनेर तालुक्यात शेतात पाणी शिरल्यामुळे कपाशीचं प्रचंड मोठं नुकसान झालं। 2 दिवस अतिवृष्टी पावसामुळे माझ्या 6 एकरात पूर्ण पाणी साठलेलं आहे। तरी माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की माझा पंचनामा करून मला त्वरित नुकसान भरपाई द्यावी। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा प्रशासनाला दिले। त्यामुळे महायुती सरकार बळीराजाला आधार देणार की वाऱ्यावर सोडणार याकडे बळीराजाच्या नजरा लागल्या। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।
लगेच